शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र फक्त एका गोळीने आकाश ठणठणीत बरा होणार आहे आणि हा मोठा झटका आता मात्र रागिणी, भूमी या सगळ्यांच्या समोर येणार आहे। पण हा झटका भूमीसाठी सुखद असला तरी रागिणीसाठी हा खूप दुःखद झटका असणार आहे। इकडे पौर्णिमाच्या पायाखालची जमीन हादरणार ज्या वेळेला आकाशला फक्त डॉक्टर वर्तकांच्या एका गोळीमुळे खूप मोठं सत्य आठवणार आहे आणि या सगळ्याचं क्रेडिट भूमीकडे जाणार आहे। कारण आकाशची 7 वर्षापूर्वीची प्रधान डॉक्टरांची फाईल वर्तकांना दाखवताच वर्तक डॉक्टरांनी केलेले रिपोर्ट आणि या सगळ्यामुळे फक्त एक गोळी काम करून आकाश पूर्वीसारखा नॉर्मल बरा होणार आहे आणि त्यामुळे इथूनच मालिकेच्या एका नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे। ज्या वेळेला भूमी आता आकाशला घेऊन वर्तक डॉक्टरांकडे गेलेली असते तर वर्तक डॉक्टरांनी मुळातच ज्या चुकीच्या गोळ्या चालू आहेत त्या गोळ्या बंद करून जवळजवळ 10 दिवस झालेले असतात। या 10 दिवसामध्ये आकाशचे आता ब्लड रिपोर्ट किंवा त्याचे सगळे MRI वगैरे हे सगळे टेस्ट केले जातात आणि तेच टेस्टचे रिपोर्ट घेण्यासाठी भूमी आता वर्तक डॉक्टरांकडे आलेली असते। आकाशची कंडिशन तर नॉर्मल होत असते हळूहळू, पण अजूनही त्याच्यामध्ये कोणता बदल करायला पाहिजे किंवा त्याला कोणती योग्य ट्रीटमेंट द्यायला पाहिजे यासाठी वर्तक डॉक्टरांनी खूप साऱ्या टेस्ट केलेल्या असतात। आता वर्तक डॉक्टर आकाशला सांगतात, तुम्ही काळजी करू नका, रिपोर्ट आले की आपल्याला नक्की काय औषधं सुरू करायची आहेत हे सुद्धा समजेल आणि आपण तशी औषधं सुरू करू। आकाश म्हणतो, मग मी ऑफिसमध्ये नॉर्मल सारखा जाऊ शकेन का? वर्तक डॉक्टर म्हणतात, तर ऑफिसच काय, तुम्ही सगळीकडेच नॉर्मल पद्धतीने वावरू शकाल। असं म्हणत वर्तक डॉक्टरांना आता रिपोर्ट घेऊन वॉर्ड बॉय येतो। वॉर्ड बॉय ते रिपोर्ट देतो। वॉर्ड बॉयने रिपोर्ट हातात दिल्यावरती वर्तक डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे रंग मात्र बदलत जातात। वर्तक डॉक्टर आता ते रिपोर्ट बघून खूप आश्चर्यचकित होतात आणि आता भूमीला समजत नाही की नक्की काय झालेलं आहे, काही मेजर प्रॉब्लेम आहे का? त्यावरती भूमी म्हणते, डॉक्टर काही प्रॉब्लेम आहे का? वर्तक डॉक्टर म्हणतात, प्रॉब्लेम असा झालेला आहे की जोपर्यंत 6 वर्ष त्या गोळ्या आकाशला देण्यात आल्यात ना त्यामुळे त्याचा मेजर लॉस झालेला आहे। पण हा जरी मेजर लॉस झाला असला तरी याच्यावरती आपण अँटीडोट म्हणून काही गोळ्या चालू करू शकतो ज्याच्यामुळे आकाश ठणठणीत बरा होईल हे चान्सेस आहेत। असं म्हणत वर्तक डॉक्टर आता भूमीला 7 वर्षापूर्वी ऑपरेशन झालेली ती फाईल सुद्धा आणायला सांगतात आणि भूमी आता वर्तक डॉक्टरांकडे ती फाईल दाखवण्यासाठी नेणार असते। तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाला रागिणी सांगत असते, ज्या वेळेला भूमी आता ऑफिसमध्ये जाईल त्या वेळेला एक तर 2 कामं तुला करायची आहेत, त्यातलं एक काम तर नक्कीच जमलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, भूमीचं ह्या MD पदाकडे लक्ष नाही लागलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे तिचं आकाशकडे पण लक्ष नसलं पाहिजे। म्हणजेच आपल्याला आकाशच्या गोळ्या त्याला काही ना करून काहीला खायला देता येतील हे लक्षात घे। दोन्ही कामं अचूक झाली पाहिजेत कारण एकाच वेळेला भूमी 2 कामं करू शकणार नाही। एकच आकाशकडे लक्ष देणं किंवा काम करणं या दोघांपैकी फक्त तिला एकच काम जमणार आहे। त्यामुळे हे एक काम जमण्यासाठी आपण तिचं प्रयत्न करायचे की तिला काहीच नीट नाही जमलं पाहिजे। यावरती पौर्णिमा सांगते, आई या कामासाठी तुम्ही मला ठेवलेत खरं, पण मला त्या भूमिताईच्या हाताखाली काम करायला लागणार हे बिलकुल पटलं नाही। त्यावरती पौर्णिमाला रागिणी म्हणते, अगं मूर्ख मुली, तुला सांगितलंय ना की 1 पाऊल आपल्याला मागे यायला लागणार आहे। जर 2 पावलं पुढे जायचं असेल तर 1 पाऊल पहिले मागे यायला नको का? तेच तुला करायचं आहे आणि सांगते ते काम कर। आता मात्र पौर्णिमाला आकाशला लपून छपून गोळ्या देण्याचं काम दिलेलं असतं आणि तेच करण्यासाठी पौर्णिमा भूमी आणि आकाश यांच्या मागे पुढे करत असते। आता भूमी वर्तक डॉक्टरांकडून येते आणि ती दुसऱ्या दिवशी 7 वर्षापूर्वीचे प्रधान डॉक्टरांची रिपोर्ट घेऊन जाणार असते। त्यावेळेला आकाशला आता वर्तक डॉक्टरांनी एक गोळी चालू केलेली असते। ती गोळी आकाशची भूमीने चालू केलेली असते। हे भूमी घरात कुणालाही सांगत नाही आणि आकाशला ती वर्तक डॉक्टरांचा डोस चालू करते आणि नियतीचा इथे चमत्कार घडणार असतो। आकाशमध्ये थोडी ते इम्प्रूव्हमेंट भूमीला पण जाणवत असते। आकाश ऑफिसमध्ये येत असतो, ऑफिसमधले बरीचशी कामं सांभाळत असतो, ऑफिसमधल्या बऱ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत असतो। खूप वर्षापूर्वी केलेल्या कामाचा एक्सपिरियन्स त्याला इथे कामाला येत असतो। तो प्रत्येक गोष्टीमध्ये आता लक्ष देत असतो। या सगळ्यामध्ये भूमीला खूप आनंद होत असतो। फक्त भूमीलाच नाही तर ऑफिसमधल्या प्रत्येक एम्प्लॉईला आकाश सगळं समजून सांगत असतो
आणि तो प्रत्येकाला 7 वर्षापूर्वीचीच आठवण करून देत असतो. आकाशचं ऑफिसमध्ये लागणारं लक्ष, आकाशचं ऑफिसमधलं योगदान हे भूमीला आता मात्र खूप सुखावत असतं. भूमी आकाशला सांगत असते, आकाश मला असं वाटते तू रोज ऑफिसला आलास ना तर सगळं ऑफिस तू एकटा हँडल करू शकशील. आकाश म्हणतो, नाही सायकल राणी, तुला सुद्धा माझ्यासोबत रोज ऑफिसला यायला पाहिजे. आणि आकाश जवळजवळ आता ऑफिसचं सगळं हँडल आपल्या हातात करायला लागतो. मग मात्र भूमीची खात्री पटते की शैलेशवर्धक डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्या नक्कीच योग्य गोळ्या आहेत. आणि आता त्याच वेळेला इकडे पौर्णिमाने आकाशला देण्यासाठी आता कारस्थान करत गोळ्या बदलण्याची नाटकं केलेली असतात. रागिणी आता आकाशचं बरं होणं पाहत असते आणि खूप चिडत असते. एके दिवशी पौर्णिमा मुद्दाम आकाशसाठी जेवण घेऊन येते आणि भूमी ते पाहते. पौर्णिमा आकाशला ते खाण्यासाठी जबरदस्ती करत असताना भूमी म्हणते, खबरदार पौर्णिमा, आकाशच्या खाणं पिणं, आकाशच्या औषधं गोळ्या हे सगळे मी बघते ना, तुला याच्यामध्ये इंटरफेअर करायची गरजच नाहीये काही. यावरती राजा का म्हणतात, भूमी काय झालं? भूमी सांगते, आकाशला काय खायचं काय प्यायचं हे सगळं शैलेशवर्धक डॉक्टरांकडून मी विचारून घेतलेलं आहे, कुणीही त्यात इंटरफेअर न केलेलं बरं. राजा का म्हणतात, तुला का इतका पुळका आलाय पौर्णिमा, तू या सगळ्यामध्ये पडू नको. पौर्णिमा म्हणते, आता काय झालं, मी डबा घेऊन आले त्यात काय बिघडलं? राजा का म्हणतात, भूमी म्हटली ना तुला त्याला नाही आवडत आहे किंवा तिला एक हाती हँडल करायचं आहे, तर या सगळ्यामध्ये तू न पडलेलीच बरी. आता मात्र शैलेशवर्धक डॉक्टरांकडे 7 वर्षापूर्वीची फाईल घेऊन ज्या वेळेला भूमी जाते त्यावेळेला आता शैलेशवर्धक डॉक्टर सांगतात, आकाशच्या आत्ताची कंडिशन आणि आकाशची 7 वर्षापूर्वीची कंडिशन यात खूप फरक आहे. 7 वर्षापूर्वी त्या प्रधान डॉक्टरांच्या फाईलप्रमाणे आकाश नॉर्मल होता. 6 वर्ष या गोळ्या खाल्ल्यामुळे आकाश असाच्या असा राहिलाय, पण काळजी करू नका, या गोळ्यांचा फार मेजर लॉस नाही झालेला आहे आणि जो लॉस झालाय तो आपण एक अँटीडोट चालू केलाय त्याच्याने भरून येईल. त्यामुळे कोणत्याही क्षणी आकाश हे नॉर्मल व्यक्तीसारखे वागतील, आकाशला सगळं मागचं आठवेल, तुम्ही चिंता बिलकुल करू नका असं म्हणत आता मात्र डॉक्टरांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो. आणि आता आकाशला त्यांनी बरं होण्यासाठी लवकरात लवकर आता औषधं सुरू केलेली असतात. ह्याच गोष्टीचा चमत्कार घडणार असतो आणि आकाश अचानकपणे बरा होणार असतो. नुसताच बरा नाही तर तो अचानकपणे भूमीला सायकल राणी न म्हणता आता भूमी म्हणून आवाज देणार असतो आणि इथूनच आता आकाशच्या बरं होण्याची लक्षणं दिसतात. आणि शैलेशवर्धकांच्या एका गोळीनेच आकाश ठणठणीत बरा होणार आहे आणि इथूनच जबरदस्त वळणाची सुरुवात होणार. कारण अँटीडोट सुरू केलाय हे अजूनही रागिणी आणि घरात कुणालाही न सांगितल्यामुळे अचानक आकाशला ठणठणीत बरा झालेला बघताच आता सगळ्यांना धक्का बसणार आहे. पण याच्यात एक वेगळी जबरदस्त ट्विस्ट अजून मालिकेत येणार आहे. कारण ज्या वेळेला आकाश बरा होणार त्याला 7 वर्षापूर्वीचं सगळं आठवणार, त्यावेळेला त्या 7 वर्षापूर्वीचं सगळं सत्य आठवून, आधीचं सगळं सत्य आठवून आता आपण लहान मुलासारखी 10 वर्षापर्यंत काढलेली, 10 वर्षाच्या मुलाची काढलेली सगळ्या आठवणी आकाशच्या पुसल्या जाणार आहेत. म्हणजे आकाश फक्त 7 वर्षाच्या आधीचं सगळं लक्षात ठेवणार आणि 7 वर्षानंतरचं सगळं विसरणार. अर्थातच तो आपलं लग्न, भूमी म्हणजे सायकल राणी या सगळ्यांना विसरणार आहे. आणि त्याच वेळेला ऑफिसमध्ये भूमी एक एम्प्लॉई म्हणून काम करते असं वाटून तो भूमीला मिस भूमी म्हणून हाक मारणार आहे. आणि इथूनच मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट तयार होणार आहे. ज्या आकाशला बरं करण्यासाठी भूमीने जीवाचं रान केलं त्याच भूमीला, त्याच सायकल गाडीला आकाश विसरणार. आणि या सगळ्याचा फायदा रागिणी घेणार का, की भूमी पुन्हा एकदा नेटाने आकाशला पुन्हा सगळं आठवण्यासाठी काही प्रयत्न करणार? इथून मालिका पाहायला रंजक तर होणार, पण भूमीचे त्रास काही कमी होणार नाही.